श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 301। दाशूर आपल्या पुत्राला पुढे म्हणाला, हे जगत म्हणजे ब्रह्मावरील केवळ एक विवर्त आहे, आभास आहे। पूर्वी अनुभवलेल्या विषयांच्या वासनेमुळे हृदयात मिथ्या संकल्प उद्भवतात। माझी उत्पत्ती मिथ्या आहे आणि माझे अस्तित्व देखील मिथ्या आहे। वेदांत प्रतिपाद्य परमात्मा मीच आहे असे ज्ञान एकदा प्राप्त झाले म्हणजे मग जन्म कोठला आणि मरण तरी कोठले। तू आपल्या संकल्पामुळे मूढ होत आहेस, म्हणून कुठलाच संकल्प करू नकोस आणि पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखांचे स्मरण देखील होऊ देऊ नकोस। या दोन गोष्टींनी तुझे अज्ञान नष्ट होऊन तुझे कल्याण होईल। संकल्पनाशाच्या दृढ प्रयत्नाने सर्व भयाचा व शंकांचा नाश होतो आणि पूर्वानुभूत सुखदुःखांच्या विस्मरणाने संकल्पनाश सिद्ध होतो। गत गोष्टींचा विचार सोडला म्हणजे संकल्पांचा क्षय लीलेने होतो। संकल्पक्षयाने दुःखक्षय होतो आणि दिव्य आनंदाची प्राप्ती होते। कारण मी पूर्णानंद स्वभाव आहे असे चिंतन केल्यानेच विषयांचा अभाव होऊन संकल्पक्षय होतो। एक भावना दुसऱ्या भावनेने आणि एक संकल्प दुसऱ्या संकल्पाने नाहीसा होतो। संकल्प म्हणजे योजना, इच्छा वा हेतू आणि विकल्प म्हणजे अद्भुत, विलक्षण वा रम्य अशी कल्पना। मी ब्रह्म आहे ही भावना दृढ केल्याने विषय संकल्पांचा नाश होत जातो व स्वरूपानुभवाची सिद्ध स्थितीच अवशिष्ट राहते। आत्मा हा वस्तुतः ज्ञानरूपच असल्याने ही सिद्ध स्थिती केव्हाच नष्ट होत नाही। मी पूर्ण आनंद स्वरूपी आहे अशा चिंतनाने आत्म्याची आनंदरूपता अभिव्यक्त होते। परंतु ती स्थिती कोठून बाहेरून येते असे नव्हे। आत्मा स्वतः सिद्ध आहे, तो कशापासून वा केव्हा तरी नवीन उत्पन्न होतो असे नाही। तो फक्त अभिव्यक्त होतो इतकेच। म्हणून तू आत्मतत्वाचे मनन करून विषय संकल्पांचा नाश कर। संकल्प हेच मन होय। जीव, चित्त, बुद्धी ही सर्व संकल्पाचीच भिन्न भिन्न नावे आहेत। संकल्पाखेरीज जगात दुसरे काहीही नाही। आकाश जसे शून्यरूप आहे तसेच जग देखील शून्यरूप आहे। त्यासाठी शोक करू नकोस। आकाश आणि जग ही दोन्ही विकल्पापासून उत्पन्न झालेली आहेत। सारे जरी संकल्पमय असले तरी संकल्पाचा नाश झाल्यावर बाकी शून्य न राहता आत्मतत्वच शेष राहते। मृगजळ नष्ट झाले तरी त्याचे अधिष्ठानभूत असलेले वाळवंट नष्ट होत नाही। जग मिथ्या आहे अशी वृत्ती दृढ झाली म्हणजे मग शरीर आणि त्याचे संबंधी यांच्या संयोग वियोगामुळे सुखदुःख होत नाही। जग मिथ्या आहे असा अनुभव आला म्हणजे त्याच्याविषयी आस्था किंवा स्नेह उत्पन्न होणे शक्य नाही। आणि आस्थाच एकदा संपली म्हणजे हर्षामर्ष आणि भवाभव यांना तरी अवकाश कोठला। म्हणजेच हे जग असत आहे। सुखदुःखे हाही केवळ एक भ्रम आहे। मनच जीव होऊन भूत, भविष्य आणि वर्तमान अशा जगदरूपी कल्पनेने घडामोडी करीत असते। मनाला जर स्वेच्छेने सर्ग निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे तर ते इष्ट असतील तेवढ्याच गोष्टी निर्माण न करता अनिष्ट अशा गोष्टीही का निर्माण करते? याचे कारण असे की मन चंचल असल्याने क्षणात दीर्घ तर क्षणात ह्रस्व आकार धारण करते। संकल्पांवरील ह्या लाटांचे नियमन करणे अशक्य आहे। विषयांचे स्मरण होताच संकल्प वाढू लागतात आणि त्यांच्या अदर्शनाने व विस्मरणाने ते क्षीण होत जातात। विषय कितीही क्षुद्र असले तरी त्यांच्यामुळे संकल्प वाढतच जातात। हे सारे संकल्प प्रदीप्त, क्षणभंगूर, जड, भ्रमात पाडणारे आणि चंचल असतात।
हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.